अम्ब पर, रावण स अम्ब पर, रघुकुल राज है। पौन बारी बाह पर, शंभुरती नाह पर, जो सहस बाह पर, राम गिजराज है। चीता मृगशुंड पर, भूषण वेतुंड पर, जैसे मृगराज है। तेजतम अंश पर, कंडजमी कंस पर, धूमलिच्छ वंश पर, शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काशी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावानं साजरी करण्यात आली। कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली। सकाळी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीनं भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आणि समाजसेवक देवनाथ म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली। त्यांच्या पुढाकारामुळे आणि नियोजनबद्ध तयारीमुळे संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व भव्य स्वरूपात पार पडला। देवनाथ म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचं आणि तरुण पिढीपर्यंत तो पोहोचवण्याचं आवाहन केले। यावेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मंगेश आमले यांनी कार्यक्रमाचं कौतुक करताना देवनाथ म्हात्रे यांच्या कार्याची विशेष प्रशंसा केली। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेवर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी काशी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व देवनाथ म्हात्रे यांचा आभार मानले। उत्साह, शिस्त आणि राष्ट्राभिमानानं भारलेला हा जयंती सोहळा नेरूळ परिसरात चर्चेचा विषय ठरला। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जन्मोत्सव माझे सहकारी मित्र देवा म्हात्रेजी गेले अनेक वर्षांपासून या नेरूळ नगरीमध्ये साजरा करत आहेत। खऱ्या अर्थाने 18 पगड जातींचं आणि अनेक विविध धर्मांचं राज्य आणि हिंदवी स्वराज्य चालवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आजपासून 450 वर्ष अगोदर सुरू केलं। भारत हा विविध जाती धर्माने, संस्कृतीने नटलेला देश आहे। समता, एकता आणि बंधुभाव याचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार करतायत आणि त्याचाच पाईक म्हणून माझा सहकारी देवा म्हात्रे त्या भावनेतून हा शिवजन्म उत्सव साजरा करत असतात। मी या शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने नवी मुंबईतील सर्व नागरिकांना अनेक शुभेच्छा देतो आणि या भारत देशाला, या महाराष्ट्राला समतेचं, एकतेचं आणि बंधुभावाचं राज्य यावं अशी छत्रपती चरणी विनंती करतो, विनवणी करतो। सर्वांना जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्मोत्सव आहे हा मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। 2 दिवसापूर्वीच आम्ही किल्ले रायगड, दुर्गेश्वर, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे शिवज्योत आणण्यासाठी गेलो होतो आणि काल रात्री आम्ही ती शिवज्योत घेऊन काल रात्री 10 वाजता आम्ही इथे शिवतीर्थ इथे पोहोचलेलो आणि रात्री 12 वाजता आम्ही
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात रात्री पाळणा वगैरे लावून पाळणा सजवून तो खूप जल्लोषात साजरा केला आणि काल रात्रीपासून आम्ही अजूनही म्हणजे काल आणि आज असा आम्ही शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत आणि आमचा जो कार्यक्रमाची जी रूपरेषा होती, आज सकाळी आम्ही महाराजांची मोठी भव्य आरती घेतली. त्यानंतर आमच्या इथे भजनच कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर गोंधळ होता. लहान मुलांसाठी आम्ही चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं. त्याच्यामध्ये सुद्धा 100हून अधिक लहान मुलांनी सहभाग घेतला. तदनंतर आम्ही संध्याकाळी 6ला मिरवणुकीचे आयोजन केलेलं आहे. 6 वाजता आमची मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सेक्टर 1 येथून नेरुळ स्टेशन पर्यंत जाऊन परत छत्रपती शिवाजी स्मारक सेक्टर 1 येथे येणार आहे आणि फार आनंदात उत्साहात हा कार्यक्रम पार पडत आहे. आपणास मी सांगू शकतो की गेली 9 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं येथे स्मारक बसावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. अनेक याच्यामध्ये संस्था आहेत. महाराष्ट्रातले तमाम शिवभक्त यांनी या कार्यक्रमामध्ये या मोहिमेमध्ये सहभाग घेतला आणि सर्वांनी जी इच्छा होती, सर्व शिवभक्तांची जी इच्छा होती ही आजच्या दिवशी पूर्ण झालेली आहे. महाराज आपल्यामध्ये विराजमान झालेले आहेत आणि महाराजांचा जन्मोत्सव हा मोठ्या जल्लोषात आपण साजरा करत आहोत. महाराष्ट्रातील नवी मुंबई, नेरूळ, तमाम आजूबाजूच्या भागातील तमाम शिवभक्त काल रात्रीपासून इथे यायला सुरुवात झालेली आहे आणि खूप मोठा भव्य स्वरूपात इथे शिवभक्त येऊन महाराजांचं दर्शन घेत आहेत. आपलं नाव आणि पद सांगा. माझं नाव सतीश शिंदे. मी एक शिवभक्त आहे आणि गेल्या 9 वर्षापासून आम्ही इथे महाराजांचा शिवजयंती उत्सव साजरा करत आहोत. यापूर्वी आम्ही चौकाच्या बाजूला एक साईड बाजू आहे, त्या बाजूला आम्ही तिथे स्टेज लावून महाराजांची जयंती साजरी करायचो. पण आज आमचं भाग्य उजळलेलं आहे. आज आमचे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आज आमची इच्छा जशी होती की महाराज इथे बसावे आणि आपली शिवजयंती इथे मोठ्या उत्साहात साजरी व्हावी. तसेच महाराज आता इथे बसलेले आहेत. आज मोठ्या उत्साहात आपण शिवजयंती साजरी करत आहोत.